रामराम मंडळी, काय म्हणता? बरं आहे ना? ठीकच असायला पाहिजे बाबा. आम्ही काय म्हणतो, चॅनल सुरू करून आलो आजपासून मराठीमध्ये, प्रसाद त्रंकटॉल ब्लॉग्स या नावानं. मराठी असल्यामुळे आणि आपण विदर्भात राहत असल्यामुळे आपली भाषा आता साधीसुधी येणार आहे, वऱ्हाडी भाषा येणार आहे. प्रमाण भाषा येते आपल्याला, पण थोडंसं ती कृत्रिम वाटते. आपलं बरं आहे, गावरान बोलायचं आपलं. जे आहे ते विदर्भातला माणूस आहे, गावरान माणूस आहे, आपलीच भाषा बोलायची. तर काय करणार आहे माहिती आहे का, आपले जे डेलीचे जे ब्लॉग असतात, म्हणजे जे आपल्या घडामोडी असतात घरगुती, फॅमिलीची रिलेटेड जे असतात की नाही, त्याच्यानंतर आपण कुठं बाहेर फिरायला गेलो, गावात गेलो, आपण समजा आपल्या शहरात फिरून आलो, आपण पुसदमध्ये राहतो ना, यवतमाळ जिल्ह्यात आहे रे विदर्भामध्ये. तिथलं आपल्या गावातलं समजा काय जे काय वातावरण असेल, काय जे काय असेल ते शूटिंग करायचं, त्याचं ते शेअर करायचं, ते अपलोड करायचं तुमच्यासोबत, म्हणजे शेअर करायचं. दुसरं म्हणजे काही बाहेरगावी गेलो आपण, समजा एखाद्या देवस्थानला गेलो, जसं आपल्याजवळ माहूर आहे, किंवा मग मध्य प्रदेशमध्ये उज्जैन आहे, किंवा उत्तराखंडमध्ये केदारनाथ आहे. जिथे कुठं आपल्याला नशिबानं देवानं जिथं काही बोलावलं आपल्याला, किंवा मग एखाद्या पर्यटन ठिकाणी गेलो, किंवा या ठिकाणी चांगलं आहे बा, पाहण्यासारखं आहे, तर तिथं जायचं, शूटिंग करायची, मस्तपैकी व्हिडिओ बनवायचे, चॅनलवर अपलोड करायचे, तुमच्यापर्यंत पोचवायचे, तुम्हाला पाहायला भेटतील. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही आम्ही तर सोबत राहू नये, आणि सगळे लोक म्हणजे असं हे नाही की बा सगळे जाऊ शकतील. जे ज्याच्या नशिबात आहे ते जातील. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहायसाठी ते खाली बटन दिसते काय काळ्या रंग याच्यामध्ये पट्टीमध्ये, सबस्क्राईब लिहिलेलं आहे, ते बटन दाबायचं, सबस्क्राईब करायचं चॅनल. त्याच्यासोबत आता एक घंटी येईल, त्याच्यात एक घंटीचा सिम्बॉल येईल त्याच्यामध्ये. त्या घंटीचा सिम्बॉल, ते घंटीचं बटन दाबलं की त्याच्यामध्ये ऑल म्हणून येते नोटिफिकेशन. ते नोटिफिकेशन ऑल केले की सगळ्यात पहिले व्हिडिओ तुमच्यापाशी येते. कोणाजवळ जाओ की नाही जाओ, तुमच्यापाशी 100% येते. आता तो व्हिडिओ आल्याच्या नंतर तुम्ही व्हिडिओ पाहायचा पूर्ण, म्हणजे हा असेल की दुसरा असेल, आणि तो काय करायचा, तो व्हिडिओ धरायचा आपला, शेअर करून टाकायचा दुसऱ्याला. आपले दोस्त आहेत, नातेवाईक आहे, लागेल तेवढे आहे आपल्याजवळ माणसं आपले, त्या लोकांपाशी पाठवून द्यायचा पुढे. म्हणजे कारण आपल्या विदर्भाच्या माणसाचं व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे ना, त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्या लोकांना पाल भेटलं पाहिजे. आपलंही थोडंसं हुरूप येते माणसाला काम करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, विदर्भातल्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. आता तुम्ही मराठवाड्यातून पाहता, पश्चिम महाराष्ट्रातून पाहता, मुंबईच्या भागातून, कोकणातून, किंवा मग उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोणत्याही महाराष्ट्राच्या कोणा कानाकोपऱ्यातून, किंवा कोणी महाराष्ट्रातले लोक बाहेरही आहेत कुठं विदेशात दुसऱ्या राज्यामध्ये, ते लोक पाहतील. तर या लोकांना माझी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे ते बटन दाबा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. सगळ्यात पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चालू द्या आपलं चॅनल पाहणं. बरं, आता काय करू आपण, हा व्हिडिओ इथं थांबू, याच्यानंतर नवीन व्हिडिओ बनवतो, अपलोड करतो. तोपर्यंत काय करायचं, राम राम, भेटू आपण लवकरच. ठीक आहे, जय रामजी की.